नमस्कार मराठी ट्रेडर्स. मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स नाही करत. तर चला तर मग वळूया आजच्या अनालिसिसकडे. सो आज जर आपण सर्वप्रथम आपण निफ्टीबद्दल चर्चा करून घेऊया. सो निफ्टी जर तुम्ही आज बघितलात, सो निफ्टी एक स्लाइट गॅप अप ओपनिंग आपल्याला आज बघायला मिळाली. मार्केटमध्ये एक स्लाइट गॅप अप ओपनिंग होती आणि 24,100 या लेवल्सला तो क्रॉस करून आपल्याला डिरेक्टली मागची जी आपली लेवल होती जवळजवळ 24,000च्या लेवल पासून, ओके, 23,800 ते 24,000च्या लेवल पासून आज निफ्टीने बऱ्यापैकी एक छान रिकव्हरी करताना आज आपल्याला निफ्टी बघायला मिळालाय. सो बेसिकली निफ्टी जर आपण पाहिलं तर 24,200 ही लेवल सुद्धा आज निफ्टीने ब्रेक केलेली आहे. पण निफ्टीला आजही 24,360 ही आपली जी ड्रॉ केलेली लेवल आहे ती अजूनही आपली तो क्रॉस करण्यात असमर्थ राहिलाय. सो आणि निफ्टीकडे जर पाहिलं सो निफ्टी सुद्धा आज काही कॉपी पेस्ट नव्हता. सो निफ्टी पण एक स्लाइटली गॅप अप ओपनिंग होता. आपण त्याला अगदी फ्लॅट ओपनिंग सुद्धा म्हणू शकतो. सो या फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीने एक छान रॅली आपल्याला दिलेली आहे. तर ते 55,300 पर्यंत एक रॅली आपल्याला बघायला मिळाली आणि जो 55,200चा जो काही झोन होता, सो त्या झोन मध्ये आपल्याला तो थोडा कन्सॉलिडेट होताना पुन्हा एक बाउन्स घेताना दिसला आणि 55,600 या लेवल पर्यंत आज तो आपल्याला ट्रेड घेताना दिसलेला आहे. सो सगळ्यात आधी आपण नेक्स्ट डे म्हणजे उद्यासाठीच्या काय लेवल्स असतील आणि काय आपले ट्रेड प्लॅन्स असतील त्याबद्दल थोडीशी चर्चा करून घेऊया. सो आजच्या सेशन मध्ये जर आपण पाहिलं ट्रेडिंग सेशन मध्ये तर 24,340 या पर्टिक्युलर लेवलला सगळ्यात जास्त प्राइस व्हॉल्यूम जनरेट होताना आपल्याला बघायला मिळाला. सो ही लेवल एक इम्पॉर्टंट की लेवल उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ठरू शकते. सो 24,340 ही पर्टिक्युलर जी लेवल आहे ही लेवल इम्पॉर्टंट लेवल आहे. म्हणजेच उद्या जर उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग येते 24,360च्या वरती जर तो 5 ते 15 मिनिटाची कॅन्डल जर सस्टेन झाली आणि उद्या जर गॅप अप ओपनिंग आली तर पुन्हा आपल्याला 24,400 ते 24,450, ओके, 24,400 ते 24,450 हा संपूर्ण झोन जो आहे इथे आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. सो एक गॅप अप ओपनिंग नंतर आपण म्हणू शकतो की स्लाइटली आपल्याला साइडवेज मध्ये निफ्टी बघायला मिळू शकतो किंवा साइडवेज किंवा थोडासा एक अपवर्ड मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये येणाऱ्या ट्रेडिंग सेशन मध्ये बघू शकतो. बट जर निफ्टी 24,450 ब्रेक केला तर आपल्याला पुढच्या ज्या लेवल्स आहेत ते डिरेक्टली 24,500 आणि त्यावरच्या लेवल सुद्धा आपण बघू शकतोय. बट इन केस निफ्टी जर गॅप डाऊन ओपनिंग करतोय आणि 24,200 ही लेवल जर निफ्टीने ब्रेक केली, आपल्याला तिथे एक ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला डिरेक्टली 24,100ची लेवल बघायला मिळू शकते, एक डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. आणि जर निफ्टीने 24,100 ही लेवल सुद्धा क्रॉस केली तर आपल्याला पुन्हा 24,000 आणि 23,950 या लेवल्स पुन्हा बघायला मिळू शकतात. बोलूया बँक निफ्टीकडे. सो बँक निफ्टी जसं आपण पाहिलं की सुरुवातीला एक रॅली आपल्याला बघायला मिळाली, त्यानंतर तो 55,200च्या लेवल जवळ एक कन्सॉलिडेट होताना आपल्याला दिसला आणि जेव्हा त्याने 55,300ची लेवल ब्रेक केली तर पुन्हा तो 55,600च्या आसपास आपल्याला एक हाय मार्क करताना दिसला. सो जे काही पुढचे ट्रेडिंग प्लॅन्स आहेत तर त्यासाठी आपण म्हणू शकतो की जर बँक निफ्टीने उद्या गॅप अप ओपनिंग दिली आणि 55,600च्या वरती त्याने क्लोजिंग दिली, 5 ते 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली तर आपल्याला पुन्हा 55,800, 55,900 आणि आपली जी मॅजिकल लेवल आहे, एक सायकोलॉजिकल लेवल आहे 56,000, इथे आपल्याला एक रेझिस्टन्स, मल्टिपल रेझिस्टन्स आपल्याला हर्डल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. सो बँक निफ्टी 55,600च्या वरती थोडासा एक साइडवेज किंवा आपण म्हणू शकतो की स्लाइटली एक अपवर्ड मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. आणि जर 55,200 ही लेवल जर बँक निफ्टीने क्रॉस केली उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये, तो 55,200चा सपोर्ट जर त्याने ब्रेक केला तर आपल्याला पुन्हा 55,000ची लेवल बघायला मिळू शकते. बट बिलो 55,000 इज मोर सेल
आपल्याला डाऊनवर्ड मुवमेंट बघायला मिळू शकते. सो 55,000च्या खाली मग आपण पुन्हा 54,900 ते डिरेक्टली 54,200 जो ही एक आपण म्हणू शकतो की एक डिमांड झोन होता. सो तो डिमांड झोन पासून जी काही रिकव्हरी झाली आहे, सो पुन्हा आपल्याला त्या लेवल्स बघायला मिळू शकता. सो मी पुन्हा एक शॉर्टकट आपण बघूया पटकन, की निफ्टी जो आहे 24,360 जोपर्यंत अजूनही सेफ आहे, त्याच्यावरती जर उद्या गॅप अप ओपनिंग देतोय तर आपल्याला 24,400 ते 24,450 या दरम्यान सेलिंग प्रेशर बघायला मिळेल. आणि तेही क्रॉस केलं जर 23,450 निफ्टी क्रॉस करते तर 24,500 ते 24,600च्या लेवल्स आपण पुन्हा बघायला मिळू शकतात. आणि खाली जे आहे 24,200च्या खाली आपल्याला पुन्हा 24,100 24,000 ते 23,950च्या लेवल्स बघायला मिळू शकतात. आणि बँक निफ्टी बद्दल आपण म्हटलं तर 55,600 हा एक हर्डल आहे. तो जर ब्रेक झाला, एक गॅप अप ओपनिंग आज जर आली तर आपल्याला पुन्हा 55,800 55,900 आणि 56,000च्या लेवल्स आपण पुढच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये बघू शकतो. पण 55,000 हा जो आपला बऱ्याच दिवसापासूनचा जो एक सपोर्ट होता तो ब्रेक झाला तर आपल्याला पुन्हा 54,900 54,800 पर्यंतच्या लेवल्स 54,700 पर्यंतच्या लेवल्स आपण बघू शकतो. सो थोडासा वळूया आपल्या ऑप्शन चेन डेटाकडे. सो आज जर तुम्ही OI डेटा अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल लास्टला पुट रायटिंगच आज मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात होताना दिसली आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून आपल्याला आज एक रॅली सुद्धा बघायला मिळाली, एक अपवर्ड मुवमेंट सुद्धा बघायला मिळाली, एक रिकव्हरी बघायला मिळाली. जो आपण जर पाहिलं तर 24,000ची ही जी 24,000चा जो सपोर्ट आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, बिकॉज तिकडे पुट रायटिंग ही सगळ्यात जास्त होते आणि 24,500ला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायला मिळाली. आणि बऱ्याच दिवसापासून तो डेटा अजून चेंज होताना आपल्याला दिसत नाहीये पर्टिक्युलर त्या लेवल्सला. सो 24,500ची लेवल ही एक इमिजिएट हर्डल म्हणू शकता, इमिजिएट रेजिस्टन्स म्हणू शकतो आपण. आणि बँक निफ्टीचा जर डेटा आपण चेक केलात तर लेट मी चेक. ओके, सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा पुट रायटिंग जी आहे, पर्टिक्युलर पुट रायटिंग आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणात होताना दिसली, पण लास्टच्या क्लोजिंगच्या वेळेस थोडा कन्सॉलिडेट होताना दिसला, बिकॉज पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग जवळपास सेम होताना आपल्याला बघायला मिळाली आहे. सो या होत्या 55,000ची जी लेवल आहे 55,500ची, तर इथे कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग अगदी बरोबर प्रमाणात होताना दिसते. त्यामुळे आपल्याला ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. आणि आपण वेगवेगळ्या जे काही एक 55,000ची लेवल आहे, ही 55 लेवल जे आहे एक की लेवल आहे, एक की सपोर्ट आहे. तो ब्रेक झाल्यानंतर मग आपल्याला पुन्हा डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. सो हे अनालिसिस होतं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडायसेससाठी. बट तुम्हाला हवं असेल कुठल्या स्टॉक्सचं अनालिसिस तुम्हाला करून हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, तुम्ही त्या स्टॉक्सचं नाव लिहू शकता. आम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याचंही अनालिसिस शेअर करू तुमच्यासोबत. सो या होत्या आजच्या लेवल्स आणि उद्यासाठीचा ट्रेडिंग प्लॅन कसा असेल त्याबद्दल थोडीशी चर्चा. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग. आणि तुमचे कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजसाठी आम्हालाही उत्साह मिळतो. तुम्ही जर व्हिडिओजला लाईक केलं, सबस्क्राईब केलंय चॅनलला आणि आमचे व्हिडिओज जर तुम्ही शेअर करत असाल, लाईक करत असाल तर आम्हालाही एक प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओज आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. सो थँक्यू गाईज अँड बेस्ट ऑफ लक फॉर ट्रेडिंग अँड